आई, लाल फूल नाही आणलं. मी काल तुला आणायला सांगितलं होतं ना. ग नाही मिळालं मला. पण मला हवं होतं. मी देवीला प्रॉमिस केलं होतं. तू आत्ताच्या आत्ता जाऊन घेऊन ये. हे बघ, उगाच भलते हट्ट करू नकोस. मी उद्या आणेन ना तेव्हा पहा. पण मी खरंच प्रॉमिस केलं होतं. तू आत्ताच्या आत्ता जा आणि आण. हे बघ, उगीच हट्ट करू नकोस. मला अजिबात वेळ नाही. मग मीच जाते. तू कुठे जातेस? तू एकट्याने कुठेही जायचं नाहीये, समजलं ना? आणि देवीला सगळ्या रंगाची फुलं आवडतात. पण मला लाल. हे बघ, अभ्यास राहिला असेल तर करून घे. जा. सॉरी देवी, मी प्रॉमिस मोडलं. पण मी काय करू? आईने पण तर लाल फूल नाही आणलं. सॉरी. पूजा, पूजा, बाहेर जाऊ नकोस असं बजावून सांगितलं होतं ना तुला. अगं, पण मी बाहेर नव्हती गेली. दारातच चिवताईची मजा बघत होती. अभ्यास झाला का तुझा? नाही. मग आपण दोघी जणी करू. हा, आधी देवीला नमस्कार. पूजा, देवीला लाल फुल तू वाहिलंस? बाहेर गेले नव्हते असं खोटं बोललीस ना मला. अगं, पण नाही, मी दरवाजातच होती. तनुजा, अगं झाली का पूजा? हो, या ना. अगं काही नाही, दारातल्या रोपाला एवढं मोठं लाल बुंद फूल आलं होतं. म्हटलं तुझ्या देवीला व्हायला देईन म्हणून आता बघायला गेले ना तर फूल गायब. आजकाल बघ ना, कसल्या कसल्या चोऱ्या होतात. त्या फुलाची सुद्धा चोरी केली. पूजा, नलुआईंच्या अंगणातलं फूल त्यांना न विचारता आणलंस? अगं, पण मी नाही आणलं. मी तर त्यांच्या अंगणात गेली सुद्धा नाही. मी दरवाजातच होती. मग ते फूल इथे कसं आलं? उडत आलं का? खोटं बोलतेस ना तू? असू दे, लहान आहे ती. हे बघ, आणि मला देवीला फूल द्यायचं होतं की नाही, देवीपर्यंत पोहोचलं. झालं तर मग. बरं, ही घे साखर. परवा नेली होती ना. हो नलुआईंनी, तुम्ही वाटीवर साखर काय परत करताय? म्हणजे काय? अगं, दिलेली वस्तू परत नको का द्यायला? अगं, नी परत लागली ना तर हक्काने मागून घेईन. चल येते मी. हे बघ, पण ओरडू नकोस तिला, लहान आहे ती. पूजा, मला तुझं आजचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. अगं, एकदा बोलली ना, मी नाही चोरले फूल. हो, मग ते काय त्यांच्या झाडावरनं उडत तिकडे आलं? किती खोटं बोलायला लागलीस अगं तू. थांब, तू अशी ऐकणार नाहीयेस. आता बाबांना येऊ दे, त्यांना तुझं नाव सांगते. मग तुम्ही दोघं मिळून ठरवा ते फुल इथे कसं आलं. नको ना. नको ना? मग खरं सांग. अगं, मला फुल मावशींनी दिलं. मावशीनी? कधी दिलं? अगं, मग मला का नाही बोलवलंस? अगं, मावशी घरात आली नव्हती. तिने मला खिडकीतूनच दिलं. ही कोण मावशी आहे जी घरातल्या माणसांसमोर येत नाही? हे बघ, असं नाही करायचं. बाहेरच्या माणसांवर ना विश्वास नाही ठेवायचा. तिने उद्या तुला काही केलं म्हणजे? नाही काय करणार. ती खूप चांगली आहे. मी ओळखते तिला. हो, मग मला भेटायचं तुझ्या मावशीला. चल, कुठे राहते ती? मला नाही माहिती, पण ती तुला नाही भेटणार. फक्त ती मलाच भेटते. का? आम्हाला का नाही भेटणार ती? हे बघ, आजपासून ना तू तिला भेटायचं नाही. कुणी लबाडबाई असेल ती. लबाड नाहीये ती. तू बघ, मला फुलही नाही दिलं तिने, तर मला फूल आणून दिलं. तुझ्याकडे तर मला गोष्टी ऐकवायला वेळही नसतो. ती मला छान गोष्टी सांगते.
आणि ती गप्प बस. आगाऊ कुठली? अगं तुझ्यासाठी मी घर सांभाळून नोकरीला जाते ना, आणि आज तुला आईपेक्षा ती परकी बाई जवळची वाटायला लागली.